नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव परिसरात फळबाग व गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. धानोरा गुरव येथील शेतकरी नितीन भारती यांच्या शेतामध्ये फळबाग असलेल्या निंबूचे पीक वादळी पावसामुळे गळून पडल्यामुळे हाताशी व तोंडाशी आलेला घास वादळी पावसाने हिरावून घेतल्याने तसेच लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच गव्हाचे सुद्धा नुकसान या वादळी पावसामुळे झाले आहे. पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी तसा सर्वे करण्यात यावा अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गाची आहे. तसेच कृषी विभागाशी संपर्क केला असता अधिकारी वर्गांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. शासनाने आदेश मिळेपर्यंत काही करू शकत नसल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. एकीकडे मालाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे निसर्ग साथ देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी करावे तरी काय असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. तातडीने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी इच्छा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मी नितीन भारती धानोरा गुरव येथील कास्तकार. माझ्या फळबागेमध्ये काल झालेल्या वादळामुळे आणि झालेल्या वादळ वाऱ्यासह झालेल्या नुकसानामुळे माझ्या फळबागेतील जे नुकसान झालं ते अतिप्रमाणात असल्यामुळे मी शासनांना फोन केला. शासन दरबारी फोन लावला. शासन दरबारी असणाऱ्या लोकांनी मला उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की तुम्ही जर विमा काढलेला असेल तर तुम्हाला विम्याचे विमा काढलेला असेल तर त्याचे नुकसान भरपाई मिळेल, अन्यथा तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही. कुठलाही त्याचा सर्वे होणार नाही किंवा कुठली ती पाहणी न होता शासन दरबारी तुम्ही हा कुठलाही प्रश्न मांडू शकत नाही, कारण की तुम्ही विमा काढलेला नाही अशी त्यांनी मला उडवाउडवीची उत्तर देऊन माझे म्हणणं हेच आहे की शासनाने जे नुकसान झालं त्याच्याबद्दल कास्तकारांना त्यांनी पूर्णपणे नुकसान भरपाई द्यावी आणि त्याचबरोबर जी माहिती असते कास्तकारांना मिळणारी विम्याची वगैरे जे काही असते ते सर्व कास्तकारांना पुरवण्यात यावी. त्यांच्या सगळ्यांकडे अँड्रॉईड फोन किंवा कुठलेही फोन नसते, सोय नसते. सोय नसल्यामुळे त्यांना त्या माहिती प्राप्त होत नाही. तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत ती माहिती त्यांना पोहोचवण्यात यावी अशी माझी विनंती आहे. नितीन जाधव, विदर्भ न्यूज, धानोरा गुरव.